पावसाळी हवेत किंवा थंडीच्या दिवसात सयाटिकाचे रुग्ण जास्त पाहायला मिळतात. कारणही तशीच असतात. थंड हवा, तुषारयुक्त हवा असते पावसाळ्यात, किंवा अंगाला झुलणारा जो वारा असतो ना, त्याच्यामुळे शरीरातील वातदोष वाढतो. मग त्याच्यासोबत ढगाळ वातावरण असतं, सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, व्यायामाचा कंटाळा असतो युजली लोकांना या हवेमध्ये, आणि अंगाला या हवेत अजिबात घाम येत नाही. शिवाय भूक सुद्धा मंदावलेली असते. तर अशा बऱ्याच कारणांमुळे शरीरातील वातदोष वाढतो आणि सयाटिका हा खरं तर एक वातव्याधी आहे. साधारण 30 ते 40% लोकांना हल्ली सयाटिकाचा त्रास असतो. पावसाळी थंड हवेमध्ये आपल्या पाठीतील, कमरेतील किंवा पायांमधील ज्या मांसपेशी असतात किंवा स्नायू असतात ते घट्ट झालेले असतात, आणि अशा घट्ट झालेल्या मांसपेशींच्या किंवा स्नायूंचा हा सयाटिका नर्व्हच्या मुळाशी एक दाब पडत असतो, आणि परिणामी सयाटिकाचे जे रुग्ण असतात, म्हणजे ज्यांना ऑलरेडी सयाटिका आहे, त्यांच्या वेदना या पावसाळ्यात वाढलेल्या असतात, किंवा इव्हन ज्यांना स्लिप डिस्क आहे किंवा डिस्क बल्ज आहे, कॉर्ड कॉम्प्रेशन आहे किंवा कॅनास्टेनॉसिस आहे, अशा व्यक्तींना युजली या मणक्यांच्या विकृतीमुळे सयाटिकाची जी काही लक्षणं असतात ती अशा पेशंट्समध्ये दिसायला लागतात. अगदी सुरुवातीला या आजारामध्ये पाठीतल्या किंवा कमरेतल्या मांसपेशींमध्ये अशा एक आखडल्यासारख्या वेदना असतात. हळूहळू या ज्या पाठीतल्या किंवा कमरेतल्या ज्या आखडल्याच्या वेदना असतात त्या कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत जातात. म्हणजे सुरुवातीला कमरेचा खालचा भाग दुखत असतो, मग नंतर हळूहळू पाठीमागच्या बाजूला उजव्या किंवा डाव्या कुल्ल्यांपर्यंत थोड्याशा आखडल्यासारख्या वेदना असतात, आणि मग नंतर तशाच पाठीमागून मांडीच्या मागच्या भागापर्यंत अशा आखडल्यासारख्या संवेदना असतात, आणि मग नंतर ही कड ही पिंढऱ्यांपर्यंत जाते. म्हणजे काफ मसल्समध्ये एक अशी वीज चमकल्यासारखी कळ कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत, असं साधारण सयाटिकाचं लक्षण असतं. अशा रुग्णांना एका विशिष्ट ठिकाणी जास्त वेळ बसवत नाही किंवा जास्त वेळ उभा राहायची जर त्यांच्यावर प्रसंग आलाच तर त्यांना ते खूप त्रासदायक ठरतं. खरं तर इव्हन सयाटिकाचा एकदा त्रास चालू झाला की घरात जी किरकोळ कामं असतात ती सुद्धा त्यांना नकोशी वाटत असतात, कारण की जीवघेणी कळ असते. स्पेशली पुढे वाकून काम करणं किंवा झाडू मारणं किंवा शौचाला बसणं किंवा पायऱ्यांची चढ उतार करणं, अशी रोजची जी कामं असतात ना ती कामं करताना सुद्धा या रुग्णांना डिस्कम्फर्ट काइंड ऑफ फिलिंग असतं. इव्हन जर समजा या रुग्णांना जोरात शिंक आली किंवा खोकल्याची उबळ जरी आली ना तरी या वेदना अचानक वाढलेल्या जाणवतात.